उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर, मद्यातील भेसळीला चाप. परदेशातून 89 यंत्रे खरेदी करणार, रेस्टॉरंट बारवर बारीक नजर. रेस्टॉरंट आणि बारमध्ये मद्यप्रेमींना दर्जेदार मद्य मिळावे याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून 89 अत्याधुनिक यंत्रे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. अशा प्रकारची यंत्रे खरेदी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. मद्य निर्मिती आणि विक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. राज्यातील परमिट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये मद्यामध्ये सर्रास भेसळ सुरू असल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी उंचविण्यासाठी जर्मन बनावटीचे अँटन पार मशीन घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता. हे अत्याधुनिक तपास यंत्र मद्याची तीव्रता आणि प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. यामुळे मद्याची शुद्धता 2 ते 3 मिनिटात शोधणे शक्य होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे भेसळयुक्त मद्य ओळखणे निरीक्षकांना शक्य होणार आहे. हे तपासणी यंत्र खरेदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने खरेदीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.